यवतमाळ जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर ते पांढरं सोनं आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतले जाते। मात्र 3 वेचणीमध्ये कापसाची उलंगवाडी झालेली आहे। मी ज्या शेतामध्ये आहे त्या शेतामध्ये आपण पाहू शकतो की अंतिम टप्प्यातनी वेचणीवर आलेले आहे आणि शेतात 2-4 कापसाचे बोंड प्रत्येक कपाशीच्या झाडाला लागलेले आहे। मात्र शेतकऱ्यांना जे हमीभाव आहे त्याप्रमाणे त्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट होतल्याचं ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे। खुल्या बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडील कापूस CCIकडे वळता झाला आहे। यातूनच यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या मोठं संकट उभं राहिलेलं आहे। अशात यवतमाळ जिल्ह्यामध्ये तब्बल 9 ते 10 ठिकाणी CCIनं खरेदी सुरू केलेली आहे। मात्र CCIकडून वेगवेगळी कारणं दिल्या जात असल्यामुळे अनेक वेळा CCI कापूस खरेदी बंद करण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी हा खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठेतरी त्यात लूट केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना जी भाव अपेक्षित आहेत त्या प्रमाणात कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागते। यातूनच शेतकऱ्यांची लूट होत आहे। यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी कापसाचं उत्पादन घेत आहे। सुरुवातीपासून जर का CCIने खरेदी सुरू केली असती तर त्यांना अपेक्षित भावाप्रमाणे त्यांना शेतमालाला भाव मिळाला असता आणि शेतकऱ्यांना कुठेतरी 2 पैसे जास्तीचे मिळाले असते, असं देखील शेतकऱ्यांमधून बोलले जाते। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।